सांगतो कसं. हा पॉईंट जर पुढे सरकवला तो बनेल 125 आणि इथून हा पॉईंट एक पुढे सरकला तर एक शून्य वाढतो तो बनतो किती माहिती आहे का 1000. हे तर गणित आपल्याला माहिती असेलच आयुष्यात असं मला तरी वाटतं. ठीक आहे, मी तरी दाखवतो बघा. इथं 25 5 सव्वाशे 25 100 40 आला. 5 एक 5 45 किती बनलं बेटा 1/8. म्हणजे हे इक्विव्हॅलंट आहे 1/8 ला. पण एखादा म्हणला तर 13.5 आला. केला कार्यक्रम विसरलं काय आहे तर ते माहित नाही. मग आता ते प्रत्येक गणितात सॉल्व्ह करून बघावं लागेल. हे पाठ करून चालत नाही पेपरमध्ये. पाठ करणारे करतात त्यांचं एक्सपर्ट असतात बिचारे ते लोक, पण सगळ्यांचं होईल की नाही गॅरंटी. आपण थोडंसं जाऊ गरीबासारखं. गरीबासारखं म्हणजे काय, गरिबी कशाला म्हणतात बघा. 100 एक 100 आणि वरचा 12.5 म्हणजे त्याला 112.5 आणि भागिले किती आहे 100. ठीक आहे, त्याचा वर्ग करायचा. काय करायचंय वर्ग करायचा. आता एक त्याचा वर्ग म्हणजेच काय तर त्याला आपण 2 वेळा गुणून दाखवणार. एवढाच विषय, वेगळं तर काही नाही. हा फक्त एक काम करू, हा पॉईंट एक घर पुढे सरकवला. ठीक आहे, आता लक्षात घ्या त्याला एक घर पुढे सरकवला म्हणजे काय बनेल तो 1125 आणि भागिले येणार इथं 1000. त्याचा येणार कंसाचा वर्ग. मग मी त्याला करणार सॉल्व आणि मग त्याचं येणार उत्तर. याला जाणार जवळपास 1-1.5 मिनिटं बिनकामाचं. कारण ते करून परत तुम्हाला काय करायचं की वजाबाकी करायची ती व्याज काढायचं. याला थोडं रिप्लेसमेंट मी देतोच, पण पहिलं ह्याला क्लिअर करून घेतो. डोक्याला ताण नाही पाहिजे. काय क्लिअर करून घेऊ आपण. याला काय होईल तर आपण डिवाइड तसं करायचा प्रयत्न करू. इथं इथं दाखवून देतो बघा. इथं 8000 इथं दाखवला मी. इथं 1125 भागिले 1000. ठीक आहे, इथं परत 1125 भागिले 1000 दाखवलं सगळ्यांनी परफेक्ट मध्ये. आणि मग तो 30 30 गेले फुल गरिबी 25